तर महत्त्वाची बातमी ती म्हणजे कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या स्वार्थासाठी नसेल, मी आज एक शब्द देतो असं म्हणत राज ठाकरेंनी आज एक सूचक ट्विट केलेलं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। आज निष्ठा सहज विकल्या जात आहेत, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देता कामा नये। मुंबईमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं भास्कर जाधव म्हणाले। आज बाळासाहेबांची जयंती आहे, मात्र मुंबईचा महापौर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा होणार नाही याची खंत वाटते असं देखील भास्कर जाधव म्हणाले। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। म्हणूनच सांगतोय, तुम्ही लाख म्हणा, जग काय म्हणते। 19 जून 1966 साली शिवसेनेला जन्म कोणी दिला? बाळासाहेब ठाकरेंनी दिला। बाळासाहेबांचे पुत्र कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। तुम्ही शिवसेना भाजपच्या नादाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात, म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे, त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे। या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये आणि या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान आलं नाही आहे। त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबाचा जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलं आहे मला माहिती नाही।